श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 13वा. कथा सुशीला अन विमलाची. श्री गणेशाय नमः. सूत शौनकाधिक श्रोत्यांना सांगतात की याप्रमाणे अधिक मासातील दीप प्रज्वलन, दीपदान, दिवा लावणे तसेच व्रत करणे या संदर्भात श्री लक्ष्मीनारायणांमध्ये संवाद चालू असताना लक्ष्मी देवीने त्यांना असा प्रश्न केला की स्वामी, अधिक मासात दीप प्रज्वलनाचे व्रत करण्याचे महत्त्व, त्याचे फल हे तुम्ही मला सांगितले. त्याच संदर्भात माझी अजून एक शंका आहे, ती अशी की ज्याने असे व्रत केले वा करील त्यास त्याचे उत्तम फळ हे तर मिळणारच, पण जर कोणी दुष्ट बुद्धीने असा एखाद्याने लावलेला दीप मुद्दाम विझविला, शांत केला तर काय होते? त्यावर नारायण तिला सांगू लागले, हे देवी, पूर्वी मथुरा नगरीमध्ये एक शाकली नावाचा धार्मिक, सज्जन, ईश्वरनिष्ठ असा ब्राह्मण राहत होता. त्याला 2 भार्या होत्या. थोरलीचं नाव विमला तर धाकटीचे नाव सुशीला. पुढे एकदा काय झालं, असाच पुण्यकारक अधिक मास आला. सुशीलेने यमुनेवर स्नानास गेले असता तिथे अधिक मास पर्वणी साधून अनेक सश्रद्ध भाविक स्त्री पुरुषांना स्नानास आलेले पाहिले. घरी येताच तिने आपल्या पतीकडे तो विषय काढला. त्यावर शाकलीने तिला अधिक मासातील स्नान आणि दीप प्रज्वलन, दीपदान याचे महत्त्व सांगितले. तेव्हा सुशीलेने आपल्या पतीकडे स्नानाबरोबर अधिक मासानिमित्ताने दीप लावण्याचा संकल्प केला. पुढे रोज सकाळी उठून लवकर स्नानास जावे, पती सेवा करावी, घरातली कामेधामे करावीत, दीपपूजा करावी, सकाळ संध्याकाळ अखंड दीप तेवत राहावा म्हणून त्याची नीट तेलवात करायची, ह्याचा नेम चालू झाला. विमला आणि सुशीलेला असे दीप लावण्याचे व्रत करताना पाहिले. आता हिला एकटीलाच ह्याचे फळ मिळणार. तिचे मन सवती मत्सराने जळायला लागले. तिने असा विचार केला की आपण जर तिच्या व्रतात मोडता घातला, लावलेला दीप विझवला तर आपोआप तिचे व्रतही मोडेल आणि तिला त्याचे पापही लागेल. असा विचार करून तिने नाना प्रयत्न करण्यास सुरुवात केली. बिचारी सुशीला जरा का इकडे तिकडे गेली की विमला कधी फुंकर घालून, कधी दिव्याची वात मागे ओढून, तर कधी या ना त्या कारणाने त्या लावलेल्या दिव्यातील तेल सांडवून तो लावलेला दिवा मुद्दाम विझवीत असे. हे असे झाले तरी हा सारा प्रकार विमला करत असेल असे कधीच सुशीलेच्या मनात यायचे नाही. ती आपले तसे काही घडले तर देवासमोर जायची, चुकले मागले क्षमा कर अशी प्रार्थना करायची आणि पुन्हा विझवलेला किंवा शांत झालेला दिवा पुनर्प्रज्वलित करायची. विमलेचे प्रत्येक प्रयत्न तिने शांती राखून मोडून काढले. होता होता तिची अधिक मासातील दीप लावण्याची ती व्रतपूजा शेवटास आली. त्या दिवशी तिने या दीपाबरोबरच आणखी काही तांब्याचे दिवे व्रत सांगतेच्या निमित्ताने पुरुषोत्तम रूपी ब्राह्मणांना दान दिले. त्यांनी सुशीलेस तोंड भरून उत्तम आशीर्वाद दिले. या व्रत सांगतेने सुशीलेस ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही ठिकाणच्या सुखांचा लाभ झाला. पण दुष्टबुद्धीने, सवती मत्सराने दीपपूजेत सतत अडथळे आणणाऱ्या, दीप विझविणाऱ्या विमलेस पुत्र निधनाचे दुःख, अंधत्व, नरक यातना इतकेच नव्हे तर पुढेही अनेक हलक्या व नीच जाती कुळात योनीत जन्म घ्यावे लागले. ही कथा सांगून लक्ष्मीस नारायण म्हणाले की हे प्रिये, पुरुषोत्तम मासातील दीप अर्पण करण्याचा महिमा काय ते मी तुला पुढील अध्यायात सांगतो.